नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो, महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या यूट्यूब चॅनलतर्फे मी आपली मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। नीट 2026 विद्यार्थी आणि पालकांनो, प्रायव्हेट MBBS साठी एक अत्यंत महत्त्वाची आणि विश्वासार्ह संधी तुमच्यासमोर आली आहे। सिक्कीम मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणजेच SMIMS एक प्रतिष्ठित प्रायव्हेट डीम टाइप मेडिकल कॉलेज असून ते गंगटोक सिक्कीम येथे स्थित आहे। या कॉलेजमधील MBBS प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे मेरिटवर आधारित असते आणि हे ॲडमिशन 15% ऑल इंडिया कोटा किंवा कोणत्याही स्टेट कोटा अंतर्गत होत नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांनी हे स्पष्टपणे लक्षात ठेवणे आवश्यक आहे। आता या अधिकृत नोटिफिकेशनमधील सर्व महत्त्वाचे मुद्दे समजून घेऊया। SMIMS कडून MBBS ॲडमिशन 2026 साठी ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रोसेस सुरू करण्यात आली आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी फक्त अधिकृत वेबसाईटवरूनच अर्ज करणे आवश्यक आहे। या ॲप्लिकेशनसाठी ₹1000 इतकी फी निश्चित करण्यात आली आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख ही नॅशनल मेडिकल कमिशनच्या काउन्सिलिंग शेड्यूलनुसार जाहीर करण्यात येणार आहे। या नोटिफिकेशनमधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संस्थेने स्पष्टपणे नमूद केले आहे की ॲडमिशनसाठी कोणतेही डोनेशन किंवा कॅपिटेशन फी घेतली जाणार नाही आणि कोणतेही एजंट्स किंवा मिडलमॅन अधिकृत नाहीत। म्हणून विद्यार्थी आणि पालकांनी कोणत्याही एजंटवर विश्वास ठेवू नये आणि फक्त अधिकृत माध्यमातूनच संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी। डीम आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजसाठी प्रवेश प्रक्रिया समजून घेताना विद्यार्थ्यांनी प्रथम नीट परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे। त्यानंतर म्हणजेच MCCच्या अधिकृत पोर्टलवरून रजिस्ट्रेशन करून डीम युनिव्हर्सिटीसाठी काउन्सिलिंगमध्ये सहभागी व्हावे। त्यामध्ये योग्य कॉलेज निवडून चॉईस फिलिंग करावी आणि अलॉटमेंट झाल्यानंतर संबंधित कॉलेजमध्ये वेळेत रिपोर्टिंग करून ॲडमिशन निश्चित करावे। मार्क कमी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी भारतातील डीम युनिव्हर्सिटी या प्रवेशाच्या अनेक संधी निर्माण करतात। भारतातील डीम युनिव्हर्सिटीच्या प्रवेशासंदर्भात आपणास माहिती हवी असल्यास आमच्या चॅनलवर जाऊन 150 मार्कांमध्ये MBBS शक्य हा व्हिडिओ पाहायला विसरू नका। आता पुन्हा या नोटिफिकेशनकडे वळूया। यासोबतच SMIMS सारख्या काही संस्थांकडून डायरेक्ट ॲप्लिकेशन प्रोसेससुद्धा राबवली जाते। त्यामुळे विद्यार्थ्यांनी काउन्सिलिंगसोबतच इन्स्टिट्यूट लेवल ॲप्लिकेशनसुद्धा पूर्ण करणे अत्यंत फायदेशीर ठरते। ही संधी नीट 2026 देणाऱ्या आणि प्रायव्हेट MBBSसाठी एक सुरक्षित व पर्याय शोधणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे। जर आमच्या चॅनेलकडून आपणास नीट 2026 परीक्षा संदर्भात मोफत अपडेट्स हवे असतील तर फ्री अपडेट्स असा आम्हाला स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा। त्याचप्रमाणे जर तुम्हाला आमचे पेड काउन्सिलिंग घ्यायचे असेल तर आम्हाला पेड असा स्क्रीनवर दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा। मेडिकल ॲडमिशन काउन्सिलिंग संदर्भात अचूक आणि विश्वासार्ह मार्गदर्शन मिळवण्यासाठी महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसहित। तोपर्यंत धन्यवाद।